नमस्कार मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती काही दिवसातच तुम्हाला जाहिराती पाहायला भेटतील. आपण पाहिलं तर एक 15 जूनपर्यंत सर्व आस्थापनांना, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका असतील किंवा काही संस्था असतील, या सर्वांना एक 15 जूनपर्यंत एक मुदतवाढ भेटलेली आहे की पवित्र पोर्टलवर तुम्ही तुमचे जाहिराती अपलोड करायला. इथपर्यंत सर्व गोष्टी आपण समजला आहात. परंतु आता या पुढची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो की तुम्हाला चांगले मार्क पडलेले आहेत आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्राधान्यक्रम तुम्हाला द्यायचे. आता पवित्र पोर्टलवर एक तुम्हाला जो काय ॲडव्हर्टाइजमेंटचा टॅब आहे तो टॅब दिसेल. त्या टॅबवरनं तुम्ही सर्व जाहिराती अपलोड करू शकता किंवा डाउनलोड तुम्ही पाहू शकता. तुम्हाला तुमच्या संवर्गानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्या आस्थापनेवर किंवा काही जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेवर किती जाहिराती आलेल्या आहेत, आपल्या कॅटेगरीचे किती जागा आहेत, हे सर्व पाहायला मिळेल. पण त्या पुढचा एक टप्पा म्हणजे तुमचा अंतिम टप्पा असेल मित्रांनो की प्राधान्यक्रम लॉक करणे. आणि यासाठीच मी हाडके सर तुमच्यासाठी फ्रीमध्ये रोज यूट्यूब लाईव्हला प्राधान्यक्रम कसे द्यायचे या संदर्भात लाईव्ह तुमच्यापर्यंत मी येणार आहे. याचं परिपूर्ण मार्गदर्शन मी स्वतः तुम्हाला फ्रीमध्ये तुमच्यासाठी रोज लाईव्ह येऊन तुमच्यापर्यंत मी ते देणार आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी स्वतः प्राधान्यक्रम देताना काही चूक केली होती आणि ती चूक आत्ता मला जी चूक केली ती तुम्ही चूक करू नये म्हणून मी तुमच्यापर्यंत सांगणार आहे. त्यामुळे प्राधान्यक्रम देताना तुम्ही व्यवस्थितरित्या द्या. पण एक मुद्दा सांगतो मित्रांनो, मार्क तुम्हाला चांगले आहेत आणि प्राधान्यक्रम जर तुमचे थोडे चुकले तर तुमची नोकरी जाणार का? तुम्हाला नोकरी भेटणार नाही का? तर अजिबात असं काही नाही. तुम्ही मनात अजिबात असं समजू नका की मला चांगले मार्क आहेत, 150 160 मार्क आहेत आणि माझे प्राधान्यक्रम चुकले म्हणजे माझी निवड होणार नाही. अजिबात नाही. फक्त प्राधान्यक्रम चुकले तर तुमची जी काही तुम्हाला आस्थापना भेटणार आहे, उदाहरणार्थ जिल्हा परिषद, नगरपालिका किंवा महानगरपालिका, त्यामध्ये बदल होऊ शकतो. तुम्हाला जर जवळ तुमची आस्थापना म्हणजे जवळ जर नंबर लागणार असेल, कदाचित चुकीच्या प्राधान्यक्रमामुळे तुम्हाला 200-300 किलोमीटरवर जायला लागेल. एवढाच फक्त येऊ शकतो. त्यासाठीच तुम्हाला चांगले मार्क आहेत आणि या मार्कांचा निश्चितपणे तुम्हाला उपयोग झाला पाहिजे. म्हणून प्राधान्यक्रम कसे द्यायचे याचे परिपूर्ण मार्गदर्शन मी तुम्हाला फ्रीमध्ये यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून करणार आहे. मित्रांनो, हे करत असताना तुम्हाला नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद यांची जी काही माहिती आहे ती तुम्हाला मी प्रत्यक्षात सांगणार आहे, प्रत्यक्षात दाखवणार आहे. त्यामुळे मित्रांनो, सर्वांनी जे काय प्राधान्यक्रम येतील ते जनरेट कसे करायचे आणि मर्यादित प्राधान्यक्रम असणारे ते लॉक कसे करायचे यासाठी तुम्ही आपल्या हाडके सर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या सर्व मित्रांपर्यंत, जे काय आपला डीएड, बीएडचे काय असतील, टेट परीक्षा देणारे असतील, या सर्व ग्रुपला तुम्ही शेअर करा. मित्रांनो, निश्चितपणाने याचा उपयोग तुम्हाला होणार. धन्यवाद मित्रांनो. सर्वांनी आपला हा हाडके सर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा.